मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्याचे वडील मीराला पैसे देतात आणि ते बोलतात की हे पैसे तिला सत्याने दिले आहेत. तो तिच्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मीराला मात्र आता हे ऐकून फारच आनंद झालेला असतो आणि ती मग लगबगीने तिच्या सासऱ्याची परवानगी घेऊन तिच्या घरी जायला निघते. ती सत्याच्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन लगेच जाते. इकडे मीराच्या घरी तो सुजित कुमार मीराच्या आईला बोलत असतो की तुम्ही अजून माझ्यावरच डिपेंड आहात. मीराचा भाऊ बोलतो की तुम्हाला अजून माणसं ओळखता येत नाहीत. त्या बेवड्याशी ताईचं लग्न करून दिलं आहे. त्याच्यापेक्षा हा सुजित कुमार बरा आहे. आता मग तो सुजित कुमार बोलतो, या मुलाचा ना मला जरा अभिमान वाटतो. आणि मग तो मीराच्या आईला पैसे देणार असतो. ते पैसे तुम्ही मला नंतर परत करा, असे तो बोलत असतो. इतक्यात मीरा तेथे येते आणि बोलते की पैसे आहेत माझ्याकडे. मीरा पैसे घेऊन आलेली असते आणि मग ती सुजित कुमारला बोलते की आता इथून निघायचं. आणि मग तो मीराला बोलतो की तुला ना मी नंतर बघून घेईल आणि मग तो निघून जातो. मीराची आई तिला बोलते की अगं एवढे पैसे तू कुठून आणलेत? मीरा बोलते की अगं हे पैसे त्यांनी मला दिले आहेत. ते आपल्या घराची जबाबदारी घ्यायला तयार झाले आहेत. त्या सर्वांना मग फारच आनंद होतो. मीराची बहीण बोलते की ताई, मला तुझा फारच अभिमान वाटतो. इकडे आता घरी सत्याचे वडील कुकर गॅसवर ठेवत असतात. इतक्यात निरूपा येते आणि बोलते की ती मीरा कुठे आहे आणि तुम्ही काम का करत आहात? सत्याचे वडील बोलतात की मीरा तिच्या घरी गेली आहे आणि ती सगळी कामं आटोपून गेली आहे. निरूपा मात्र रागावते आणि मग ती बोलते की बाकीची कामे कोण करणार आहे? नुसता स्वयंपाक केला म्हणून काय झालं? जेवण वाढायचं आणि हे सगळं उचलायचं, हा सगळा राडा काढायचा, हे कोण करणार आहे? इतक्यात तिचा फोन वाजत असतो. ती मग सत्याच्या वडिलांना फोन उचलायला सांगते. तिच्या पंकजने फोन केलेला असतो. सत्याचे वडील फोन उचलतात, पण पंकज काहीच बोलत नाही. तो पुन्हा फोन लावतो आणि तेव्हाही सत्याचे वडीलच फोन उचलतात. निरूपा बोलते की कोण कोण फोन लावते असं सारखं सारखं. आता मग पंकज तिसऱ्यांदा फोन करतो आणि मग निरूपा फोनवर बोलू लागते. पण इतक्यात कुकरची शिट्टी वाजते आणि मग त्यामुळे पंकज जे काही बोलत असतो ना, ते निरूपाला ऐकूच येत नसतं. पंकजने ज्या माणसाकडून फोन घेतलेला असतो, तो माणूस मग इतक्यात त्याच्या हातातून फोन घेतो आणि तेथून निघून जातो. त्याला मग निरूपाशी बोलताच येत नाही. इकडे आता मीरा तिचं रसवंतीगृह पुन्हा सुरू करणार असते. त्यांचं दुकान पुन्हा सुरू होणार हे पाहून मग तिची आई फारच खुश असते. मीरा आईला बोलते की आई, आता जरा हस की. तिची आई बोलते की अगं पण एवढे पैसे तुला त्यांनी कसे काय दिले? मीरा बोलते की अगं ते काल पैसे जमवण्यासाठी फारच धडपड करत होते. मीराची आई बोलते की आपण त्यांचे पैसे थोडे थोडे करून लवकरच फेडून टाकू. मीरा बोलते की त्याची काही पण गरज नाही. त्यांनी पैसे देताना तसं काही पण ते बोलले नाहीत. आता मग मीरा सत्यावर फारच खुश झालेली असते आणि मग ती आज सत्याच्या आवडीचा स्वयंपाक करायचं ठरवते. सत्याच्या आवडीचे बरेच पदार्थ ती बनवते. सुंदर असा स्वयंपाक तयार झाल्यावर मीराच्या घरचे सगळे जेवण करायला बसलेले असतात. सत्याचे वडील जेवणाचे फारच कौतुक करतात. ते मीराला बोलतात की मीरा, तू पण बस ना जेवायला आमच्यासोबत. पण मीरा बोलते की ते आल्यावरच जेवण करेल. आता मग सगळ्यांचे जेवण झाल्यावर मीरा सत्याची वाट पाहत बसलेली असते. दाराची कडी वाजल्यावर मीरा दार उघडते आणि सत्याला पाहून मात्र तिचा सगळा मूड जातो. सत्या मात्र फारच दारू पिऊन आलेला असतो. त्याला कधी कधी 4 मीरा दिसत असतात तर कधी मीरा दिसतच नसते. त्याला फारच भूक लागलेली असते आणि तो अगदी विचित्र वागत असतो. जेवायला बसल्यावर तो त्याच्या हाताने पातेल्यामध्ये जेवण करू लागतो आणि त्याला नीट जेवण पण करता येत नसतं. मीरा मात्र सत्याकडे पाहतच राहते. सत्या फारच विचित्रपणे जेवण करत असतो. त्याचं जेवण झाल्यावर तो जाणार असतो, पण मीरा त्याला खाली सांडलेलं सगळं खरकाटं भरून घ्यायला लावते आणि टेबल पण पुसायला लावते. सत्या मात्र टेबल सुद्धा पुसून घेतो आणि मग तो बोलतो की आता मी जाऊ का? मग मीरा होकारार्थी मान हलवते. सत्या मग जाऊ लागतो आणि मग तो मनातल्या मनात विचार करत असतो की हा धूमकेतू मात्र आता त्याची चांगलीच वाट लावणार आहे. इतक्यातच एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील एपिसोड हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.